युरियासाठी शिबलापुरात बळीराजाची वणवण. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपलं स्वागत. एकीकडे प्रशासन जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती काही वेगळीच आहे. संगमनेर तालुक्यातील शिबलापूरमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांची अक्षरशः वणवण सुरू आहे. अवघ्या 100 गोण्यांसाठी हजारो शेतकरी रांगेत उभे असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. पाहुयात यावरचा आमचा विशेष रिपोर्ट. हे दृश्य आहे संगमनेर तालुक्यातील शिबलापूरमधील. पिकांना खताची नितांत गरज असताना युरिया खताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. एका खासगी कृषी सेवा केंद्रात युरिया आल्याची बातमी समजताच पहाटेपासूनच हजारो शेतकऱ्यांनी केंद्रावर गर्दी केली. मात्र विदारक वास्तव असे की केंद्रात खताचा साठा होता फक्त 100 गोण्या आणि मागणी करणारे शेतकरी होते हजारोंच्या संख्येत. गोंधळ टाळण्यासाठी दुकानदाराने प्रत्येक शेतकऱ्याला फक्त 1 गोण देण्याचा निर्णय घेतला. पण तासनतास रांगेत उभे राहूनही अनेकांच्या नशिबी केवळ निराशाच आली. शेतकरी म्हणाले की आम्ही सकाळपासून कामाधंद्याचं नुकसान करून रांगेत उभा आहोत. साहेब म्हणतात खत भरपूर आहे, मग आम्हाला 1 गोणीसाठी का भांडायला लागतंय? पिकाला खत मिळालं नाही तर आमचं मोठं नुकसान होणार आहे. किती दिवसापासून येते तुम्ही हिरे न्यायला? तुम्ही अजून काही हिरा नाही भेटले का? अजून का नाही भेटले? अहो तसं हिरेच नाही. मग ही नंबरला कधी आलेले तुम्ही? हा हा. किती गोण्या भेटल्या आतापर्यंत? नाही का? अहो एकही नाही भेटला, एकही नाही भेटला. मग कृषी विभागाने आज उपलब्ध करून दिल्या पाहिजे ना शेतकऱ्याला हिरे. नंबर ना घेऊ राहिले का ते? एका जणाला 1 गुणी का? आधार कार्ड त्याच्या नंतर तुम्हाला परत समजा 4 एकर क्षेत्र आहे, 5 एकर क्षेत्र आहे, ते शेतकरी काय करायचं? एक एकर भागन का त्याचं? एका गुणीत भागन का? मग ही हिरे द्यायचं काम कोणाचं आहे? कृषी विभाग आणि शासन यांचं काम आहे का नाही? बरोबर. मग ही उपलब्ध करते नाही हिऱ्या. एका गावामध्ये जर एका गावामध्ये आता हे साधा राजूनगर ते ऋषिकेश कृषी सेवा केंद्र त्याच्या 100 गोण्या आहे. बरोबर 100 गोण्यामध्ये 200 माणसं उभे लाईनला. हा गर्दीला. बरोबर गर्दीला. गर्दीला. बरोबर त्या माणसाने कसं करायचं? आहे ना. कोणाला बरोबर द्यायच्या? 200-300 लोक आहेत तिथं उभे. हे फक्त 100 गोण्या इथं आल्या. बाकीचे शेतकऱ्यांनी काय करायचं? बरोबर. दिली पाहिजे, उपलब्ध करून दिली पाहिजे अशी मागणी आहे तुमची? नाही. शेतकऱ्यांची मागणी आहे अशी. मग सरकार नेमकं करतं काय? ठीक आहे. जिल्हा कृषी अधीक्षक आणि प्रशासनाकडून जिल्ह्यात युरिया मुबलक असल्याच्या बाता मारल्या जात आहेत. मात्र शिबलापूरमधील या गर्दीनं प्रशासनाचे हे सर्व दावे फोल ठरवले आहेत. खत वाटप करताना केंद्रचालकाची मोठी दमछाक झाली, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. पिके वाढीच्या अवस्थेत असताना युरियाची कमतरता भासल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची भीती बळीराजाने व्यक्त केली आहे. आता तरी कृषी विभाग झोपेतून जागा होणार का आणि शिबलापूर परिसरातील शेतकऱ्यांना पुरेसा युरिया उपलब्ध करून देणार का, हाच मोठा प्रश्न आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. कृषी विभागाने तातडीनं लक्ष देऊन खताचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता जोर धरत आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झुंजार न्यूज. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.